न्यूज एनी टाइम को अभी सब्सक्राइब कीजिए, हर खबर सबसे पहले। न्यूज एनी टाइम मध्ये आपलं पुनश्च एकदा स्वागत आहे। मी फारुख शानोमाने, आपण पाहत आहात न्यूज एनी टाइम। आज पुन्हा सालाबादाप्रमाणे धुळे ते मनुदेवी पदयात्रेचं इथं स्वागत करण्यात येत आहे। अडावत येथील सामाजिक कार्यकर्ते, भाजपाचे व्यापारी संघटना जळगाव जिल्हा अध्यक्ष श्री उमेश भाऊ कासट मित्र परिवारातर्फे सालाबादाप्रमाणे हा कार्यक्रम इथं आयोजित करण्यात येतो। आम्ही थोडा महाराजांशी थोडं चर्चा करू। महाराज, सालाबादाप्रमाणे हा इथं कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे उमेश कासट मित्र परिवार यांच्यातर्फे, तर काय म्हणणार तुम्ही याच्यावर? सालाबादाप्रमाणे यंदाही नवरात्र निमित्त धुळे ते मनुदेवी पायी दिंडी सोहळा 2025 हजारोंच्या संख्येने भाविक मनुदेवीच्या दर्शनासाठी जातात। धुळे ते मनुदेवी आज आम्ही वर्डी या गावात नाश्त्यासाठी आलेलो आहोत। आमचे मित्रमंडळ यांनी इथे आम्हाला नाश्त्याची सोय केली आहे। जवळजवळ 400 ते 500 भाविक धुळे ते मनुदेवी पायी दिंडीत सहभागी झालेले आहेत। दरवर्षाप्रमाणे यंदाही हजारोंच्या संख्येने मनुदेवीला भाविक पायी जात आहेत। असं वाटतच नाही की आम्ही बाहेर आलेलो आहोत। सर्व घरची मंडळी आहेत आणि घरासारखं सर्वांना नाश्ता, जेवणाची सोय अतिशय छान पद्धतीने सर्व उपक्रम राबवतात। वाटतच नाही की आम्ही बाहेरगावी आलो आहोत। सर्वांना असं वाटतं आम्ही आमच्या घरी जायचं, फक्त आई म्हणून माता बोलवते। आम्ही सर्व भाविक मनुमातेच्या दर्शनाला जातो। सर्व भक्तिभावाने मनुमातेचं नामस्मरण करत पायी दिंडीत सहभागी होतो। आणि धुळे ते मनुदेवी जवळपास 120 किलोमीटरचे जवळपास अंतर आहे, तर किती दिवस लागतात तुम्हाला यायला? आम्हाला साधारणतः 4 दिवसाचा प्रवास आहे। त्यानंतर आम्ही दररोज आम्ही 30 किलोमीटर चालतो।